मार्केट पडतं आहे त्यामुळं मला SIP सोडायची आहे. SIP जरूर सोडा, पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला SIP सोडायची की नाही सोडायची याचं तुम्हाला उत्तर भेटून जाईल. आता मोतीलाल ओसवालचा निफ्टी इंडिया डिफेन्स फंड आहे. याची एज जास्त काही नाही, एक 6 ते 7 महिना जुना म्युच्युअल फंड आहे. त्याच्यात मी स्वतः पण इन्व्हेस्टेड आहे. मी तुम्हाला माझा पोर्टफोलिओ दाखवतो. तर आत्ता मला करंटली चालू आहे 39% रिटर्न. तर माझे ट्रान्झॅक्शन किती झालेले, दोन ऑक्टोबरला पहिलं ट्रान्झॅक्शन होतं, म्हणजे जेव्हा मार्केट वाढायला सुरुवात झाली, आणि आज 12 मे, म्हणजे माझ्या जवळजवळ 7 ते 8 इन्स्टॉलमेंट गेलेले. टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 3,999, आणि त्याचे रिटर्न मला भेटले 39%. तर आता हे 39% रिटर्न मला भेटले कसे? कारण की ज्या टायमिंगला आपलं NAV मार्केट पडत असते, तेव्हा जे NAVची व्हॅल्यू असते, NAVची व्हॅल्यू कमी असते. त्याच्यामुळे आपल्याला जास्त युनिट भेटतं, आणि जास्त युनिट भेटल्यामुळे आपल्याला ज्या टायमिंगला मार्केट रिकवर होतं त्या टायमिंगला आपल्याला प्रॉफिट जास्त होतं. आता तर तुम्ही इथं बघितलं तर ऑल टाईम जेव्हापासून हे चालू झालेलं आहे त्याचे 15%च रिटर्न दिसतं आहे. पण सेम त्याच्या अगेन्स्टमध्ये मी ज्या टायमिंगला माझं तुम्हाला हे दाखवतं, पोर्टफोलिओ दाखवतो, तर त्याच्यात 39%. एक कारण असं का की ज्या टायमिंगला मी म्हणजे ओपन झाले त्या टायमिंगपासून मी इन्व्हेस्ट करतो आहे. म्हणजे आता मला स्टार्टिंगला 8.49, त्यानंतर 58, 60, 55, 61, 65, 68, 61, 53. म्हणजे काय झालं की ज्याप्रमाणे मार्केट पडत राहतं त्याप्रमाणे मार्केट पडताना आपल्याला काय होतं, NAV जास्त भेटत जातं, आणि ज्या टायमिंगला मार्केट रिकवर होतं त्या टायमिंगला NAV जास्त असल्यामुळे आणि NAVची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे आपलं प्रॉफिट जास्त रिफ्लेक्ट होतं. आता तुम्ही ठरवा, पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे का इन्व्हेस्टमेंट काढायची आहे.